हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रिशा अँड शिवांग व्लॉग्स। तर आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण आजचा व्लॉग वर्ल्ड्स बिगेस्ट फिल्म सिटीवर मी बनवलेला आहे। तुम्ही पण नक्कीच एन्जॉय कराल, लास्टपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा आणि यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तसं तर आम्हाला लवकरच निघायचं होतं, पण थोडासा लेटच झाला निघायला। तर आम्ही इथे मेदूवडा खातोय नाश्त्यासाठी। तर आता मी पोहोचलेलो आहे फिल्म सिटीमध्ये। वाव, एंट्री करतानाच कळते की किती सुंदर असणार आहे फिल्म सिटी। आम्ही तर खूप एक्साइटेड आहे, प्रिशा सुद्धा खूप एक्साइटेड आहे फिल्म सिटी बघण्यासाठी। एंट्री केल्यानंतर आम्ही अशा रेड कलरच्या तिथं बस आहेत त्याच्यामध्ये बसलेलो आहे आणि आता ते आम्हाला प्रत्येक स्पॉटवर नेऊन सोडणार आहेत। आजचं क्लायमेट सुद्धा खूप छान आहे, एकदम मस्त। पाऊस नाहीये, थंड हवा आहे, गरमी नाहीये, खूप छान क्लायमेट आहे। परफेक्ट क्लायमेट, परफेक्ट सीनरी। येस, तर आम्ही आता पहिल्या सेटअपला आलेलो आहे। इथे सगळे बंगलो बनवलेले आहेत, खूप मस्त आहे। फॉरेन कंट्रीमध्ये आल्याचा फील येतो इथे। बापरे, इथे आले बघतो तर काय, हे 3 मुलं असे कंटिन्यू दिवसभर बसलेले होते। कसं बॅलन्स केलं मला अजूनपर्यंत नाही कळलं। मी त्यांना खूप विचारलं की तुम्ही कसं बॅलन्स केलं इतका वेळ, तर ते बोलले की ग्रॅव्हिटी, पण मला नाही समजलं बाबा हे एक्झॅक्ट की ते कसं काय, म्हणजे एवढं स्टॅमिना कसं काय असू शकतो। आम्ही पूर्ण तो सेटअप फिरून येईपर्यंत कंप्लीट दिवस ते असेच बसलेले होते। इथे फोटो काढण्यासाठी, खास फोटो काढण्यासाठी खूप छान स्पॉट होते। आता आम्ही दुसऱ्या सेटअपला आलोय। इथे अवतार मूवीचं शूटिंग कसं होतं ते दाखवलेलं आहे। खूप एक्साइटमेंट होती। तो मूवी मी बघितला होता तेव्हा समजत नव्हतं की बाबा हे कसं शूट करत असतील, तर इथं आल्यानंतर सगळं क्लिअर झालं। खूप इंटरेस्टिंग होतं हे। तर मला ही टेक्नॉलॉजी खूप आवडली। तुम्हाला बघितलं तर समजेल, ती इकडे ती मूवमेंट करते आणि तिकडे ऑटोमॅटिक ते सगळं बॅकग्राऊंड वगैरे ते, म्हणजे ती फक्त मूव्ह करते आणि तसं ते तिकडं दिसतंय। बापरे, आय कांट इमॅजिन। इथून बाहेर निघाल्यानंतर आम्ही नॉर्मली उभा होतो, पण तिथे मागं बॅकग्राऊंड वगैरे बघा किती सुंदर दिसतंय ते। पूर्ण वॉल ग्रीन बनवल्या होत्या आणि आम्ही तिथं नॉर्मल उभा होतो, पण स्क्रीनवरती खूप सुंदर सीनरी दिसत होती। खूप छान वाटलं ते बघून। हा जो सेटअप आहे हा चंद्रमुखीचा सेटअप आहे। हा सुद्धा मला बघायचा होता, पण इथे आम्हाला नाही सोडलेलं आहे, त्याच्यामुळं हा मिस झाला माझ्याकडून। 2000 एकरमध्ये ही फिल्म सिटी बनवलेली आहे। अख्ख्या एका दिवसामध्ये पॉसिबलच नाही आहे पूर्ण फिल्म सिटी बघणं, त्याच्यामुळे ते बसमधूनच दाखवत होते आणि थोडे थोडे सेटअप असं फिरून बघायला मिळत होते। इथे हवा महल आणि जॅपनीज असे 2 सेटअप बघितलेले आहेत आम्ही। हवा महल एकदम उंचावर आहे आणि खूप सुंदर तिथून खालची सीनरी दिसते। इथे खालच्या बाजूला झाडांची कटिंग करून हे छान ॲनिमलचं गार्डन बनवलेलं। इथे एक लेडीज पारंपरिक वेशभूषेमध्ये, म्हणजे राजस्थानी वेशभूषेमध्ये राजस्थानी गाण्यांवर डान्स करत होती। तर मी पण नाही कंट्रोल करू शकले, मग मी पण गेले डान्स करायला। बरीच लोक तिथं असे एन्जॉय करत होते थोडा वेळ, छान वाटलं म्हणजे। मीच काय, शिवांग परीने सुद्धा माझ्यासोबत डान्स एन्जॉय केला। थोडा डान्स केला, एन्जॉय केला आणि नंतर आपलं नेहमीचंच इथे मस्त फोटोशूट पण करून घेतलेलं आहे आम्ही।
हे जॅपनीज गार्डन आहे। इथे आम्ही खूप छान फोटो काढले। इथे खूप सुंदर फोटो येत होते। खूप छान सेटअप होता हा। नेक्स्ट लोकेशन आहे, तुम्हाला बघून कळलंच असेल कोणता सेटअप आहे हा। माहिष्मती साम्राज्यम। येस, तर आता आम्ही आलोय माहिष्मती साम्राज्यमध्ये। बाहुबलीचं सेटअप आहे हा। हीच ती महादेवाची पिंड जी बाहुबलीने उचललेली होती। सगळ्यात जास्त वेळ आमचा या सेटअपला गेलेला आहे। इथून पायच निघत नव्हता। इथे खूप फोटोज काढलेले आहेत आम्ही, खूप म्हणजे खूप फोटो काढलेले तिथे। मी विचार केलाय असं का स्टॅच्यू आहे बरं, पण नंतर लक्षात आलं बाहुबलीमध्ये बाहुबलीच्या भावाचा जो स्टॅच्यू काढलेला आहे त्याच्यामुळे हे पार्टिशन करून ठेवलेलं आहे। मस्त जबरदस्त सिंहासन आहे ते। शिवांकने बघा परफेक्ट पोज दिलेली आहे। हे एंट्रीच आहे, एंट्री गेट आहे हे असं। बाहुबलीने ओढलेला रथ। चला तर मग आता जाऊया पुढच्या सेटअप कडे। साइड लो मुगल गार्डन जोड़े फिल्म में नॉर्थ इंडियन सिटी दिखाते हैं। చూడండి వచ్చే పాయింట్ में లెఫ్ట్ సైడ్ నుండి మొదలు కాబోతుంది నార్త్ ఇండియన్ సిటీ సైట్। కలర్ తో పెయింట్ చేస్తే గోల్డెన్ టెంపుల్ లో మారిపోతుంది। ఈ ఏరియా మీరు ఆర్ఆర్ఆర్ సినిమాలో చూడొచ్చు। మొత్తం ఏరియా ని పెడతారండి। इथे जेलचा सेटअप होता, कैदी वगैरे स्टॅच्यू मध्ये असे बनवलेले होते आणि ते आवाज एवढा भयानक होता, आम्ही सुद्धा घाबरलो। मुलं तर खूपच घाबरली। या बिल्डिंगमध्ये कुठल्या तरी मूवीचं सेटअप बनवायचं काम चालू आहे इथे। आता नेक्स्ट सेटअपमध्ये आलो आहे आम्ही। इथे सगळे देवांचे वगैरे फोटोज आहेत, स्टॅच्यू आहेत। छान आहे, मस्त बनवलं हे सुद्धा। वाव, इथे तर काय दरबारच बनवलेला आहे अख्खा। किती सुंदर दिसते हे। मस्त दरबार भरवलेला आहे। महाभारत वगैरे असं इथे शूटिंग होतं हे। तर आता आम्ही आलोय बटरफ्लाय गार्डनमध्ये। इथे खूप टाईपचे बटरफ्लाय होते, वेगळ्या वेगळ्या कलरचे, एकदम कलरफुल। खूप छान वाटत होते ते बघायला। हे इथे छोटंसं पॉन्ड बनवलं आणि त्याच्यामध्ये हे मस्त स्विमिंग करत होतं। खूप छान वाटत होतं ते बघायला। इकडे हे वॉटरफॉल बनवलेलं आहे। इथे आम्ही खूप वेळ घालवला वॉटरफॉलला, बराच वेळ इथे बसलेलो होतो। छान वाटत होतं मस्त। आणि हे बर्ड्स होते वेगळ्या वेगळ्या टाईपचे आणि त्यांच्या वेगळ्या वेगळ्या काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू होतं, ते बघायला खूप छान वाटत होतं। आणि इथे तर हा एक पक्षी होता, तो एका पायावर कितीतरी वेळ उभा होता। तिथून बाहेर पडलो
आणि इथे एक अशी गुहा होती आणि गुहेमध्ये असं काहीतरी छोटंसं बनवलेलं होतं. और रोहित शेट्टी की फिल्म सूर्यवंशी, चाइना टाउन, मरक्कर फिल्म में भी देख सकते हैं. बसमधून जाता जाता असे सेटअप दाखवत जायचे ते आणि थोडीफार ते इन्फॉर्मेशन पण देत होते. फिल्म में जैसा चाहिए वैसा चेंज कर सकते हैं. इकडे कन्फिशचे अंतर बिल्डिंग हे असे ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांनी काहीतरी युनिक बनवायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये आता लॉनमध्ये लिहिलेलं सामने से बना हुआ है, फ्रंट वॉल से विलेज गांव పోలీస్ స్టేషన్ క్రాస్ చేసిన తర్వాత మీరందరూ ఇప్పుడు ఊర్లో వచ్చారండి. वो मधुपाटालो अगला लोकेशन है आपके राइट में. ये फिल्म सिटी का टॉलेस्ट फाउंटेन है. సండే ఆల్ ద బెస్ట్ గోల్మాల్ ఫిలిం రైట్లో ఉన్న ఫౌంటైన్ చూడండి, ఏంజల్ ఫౌంటైన్ అంటారు. ఫిలిం సిటీలో టాలెస్ట్ ఫౌంటైన్. జూలై గోల్మాల్ సండే. फायनली आता आम्ही लास्ट सेटअपला आलो आहे. इथे एक शो पण होता, तो मिस झालेला आहे, आम्हाला लेट झाला त्याच्यामुळे. हे असं चीन कंट्रीचं सेटअप बनवलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी इथे हा डान्स शो ठेवलेला होता. अख्खा दिवस आम्ही फिल्म सिटी फिरलोय तरीही मन भरलेलं नाही. इथून जायची इच्छाच होत नाही, तर आम्ही थोडा इथं टाइम घालवलेला आहे. तर असा अख्खा दिवस संपला फिल्म सिटी बघून, तरीही मन भरलेलं नाही आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.